नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता रोहन घरी पोहोचला की नाही अजूनपर्यंत त्याने कळवलं नाही, म्हणून सोनंदी त्याची वाट बघत असते आणि त्याला फोन करू किंवा नको करू, पोहोचला असेल किंवा नाही पोहोचला याचा ती विचार करत असताना लगेच रोहनला कॉल करते। रोहन आता रूममध्ये बसलेला आहे आणि सोनंदीचा कॉल उचलतो। बोल ना ताई असे म्हणतो। सोनंदी म्हणते की काय रे, तू पोहोचला का? तर रोहन हो म्हणतो। त्यावरती सोनंदी विचारते, अरे बरा आहेस का? रोहन हो असं म्हणतो। त्यानंतर समर इकडे अधिराकडे येतो आणि तिच्या रूम मध्ये येऊन आता अधिरा त्याला म्हणत असते की हे बघ पिंट्या दादा, जे झालेलं आहे ते मात्र भयंकर आहे, परंतु यामध्ये रोहनची काही चूक नाही। तो मला म्हणत होता तिकडे जायला नको, परंतु मीच त्याला तिकडे येण्याचा आग्रह केला आणि मी त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा तो माझ्यावरच चिडला। मला कसं समजावं तेच मला नाही कळत। त्यानंतर आता इकडे सोनंदी रोहनला समजावते की हे बघ, तू अधिरावर इतकं चिडू नकोस, प्लीज तू तिला समजावून घे। आणि हे बघ, आतापर्यंत ती अशीच लाईफस्टाईल जगत आली, त्यामुळे आता तिला थोडंसं समजून घ्यावंच लागेल ना आपल्याला। त्यावरती इकडे अधिरा समरला म्हणते की मी किती समजून घेणार, तो मला का समजून घेत नाही। त्यावरती तिला समर समजावतो की हे बघ अधिरा, तो खरंच तुला समजावून घेतो, म्हणूनच तो तुझ्याबरोबर आला ना। पण तिकडे काय झालं, तिकडे कोणती राहीत माणूस उठला आणि त्याच्या परिस्थितीवर त्याला बोलला की आपण त्याचा झाला आणि सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट असते का? आणि त्याला सुद्धा मात्र असं वाटत असेल की आता कोणीतरी त्याला समजून घ्यायला हवे, तरी सुद्धा त्याने तुला समजावून घेतलं आणि त्या परिस्थितीत तो तिकडे आला। त्यानंतर आता इकडे समर सोनंदीला म्हणतो की हे बघ ताई, अगं मी अशा वातावरणात खरंच कम्फर्टेबल नसतो आणि मी सोनंदी अधिराला ते समजवण्याचा इतका प्रयत्न करतो, पण ती ऐकायला तयारच नसते। त्यावरती आता सोनंदी म्हणते की हे बघ, अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला दोघांनाही समजून घ्यावंच लागेल आणि ती सुद्धा थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतेच ना रे। त्यावरती रोहन म्हणतो की मला कळतं अगं, अधिराच्या मनात काही नसतं, परंतु लोक मात्र अगदी काही ना काही बोलतातच। त्यावरती सोनंदी म्हणते की हे बघ रोहन, ती हे सगळं जे काही आहे त्यातील काही मुद्दाम नाही करत, तू हे बघ तिच्या आयुष्याला स्वीकारलेलं आहे आणि ती सुद्धा आता ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतच आहे, इतकं समजून घेणारे रो तू। आणि हे बघ, तिला सुद्धा वाटलं असेल की तू तिच्यासारखं आयुष्य जगावं, मग यात तिचं काही चूक झाली बरं। त्यावरती आता इकडे समर अधिराला म्हणतो की हे बघ, तुझी लाईफस्टाईल जी आहे लाईफस्टाईल ती मात्र त्याला जगणं इतक्या लवकर शक्य नाही। त्यावरती मात्र आता अधिरा म्हणते की का जमणार नाही? हे बघ, तो प्रयत्न करत नाही का? मी सुद्धा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते, मी त्याची लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करते, मग तो का करू शकत नाही? हे बघ पिंट्या दादा, मी त्याच्या घरी लवकर उठते त्याच्या घरामध्ये असताना आणि तेथे मी काम करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, येथे मी आपल्या घरामध्ये काम सुद्धा करत नाही। मी प्रयत्न करते, पण तो प्रयत्न का करू शकत नाही? एक दिवस मात्र तो माझ्या मनासारखं जगण्याचा प्रयत्न का करत नाही? त्यावरती आता समर म्हणतो की हे बघ, प्रश्न मात्र जगण्याचा नाही अधिरा, याचा अर्थ मात्र असा होत नाही अधिरा, अगं त्याचं तुझ्यावर प्रेम नाही आणि तो तुला आनंदात ठेवू शकणार नाही, अगं असा होत नसतो। म्हणून आता समर तिला समजावतो। त्यानंतर आता इकडे सोनंदी म्हणते की हे बघ रोहन, एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, प्रेम आहे आणि हे प्रेमातून होणाऱ्या चुका आहे, एक ना एक दिवस तिला हे सर्व कळेल, हे लक्षात घे। त्यामुळे तू तिच्याशी असं सारखं भांडू नकोस। तुम्ही दोघंही आता एकमेकावर इतकं प्रेम करतात, तरी सुद्धा तुम्ही असे सारखे सारखे का भांडत असतात? त्यानंतर आता इकडे अधिरा सुद्धा समरला म्हणते की हे बघ, आमच्या दोघांमध्ये सारखे सारखे भांडणं होत असतात, तर मात्र मी काय करू तू सांग मला। त्यावरती समर म्हणतो की ओके, मी तुला लग्नाच्या वेळेस विचारलं होतं की तुला त्याच मुलाशी लग्न करायचं आहे का, तू ठाम आहे का तर त्या मुलाशी लग्न करायला? त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर दिलं होतं की हो पिंट्या दादा, मला त्याच्याशीच लग्न करायचं, माझं त्याच्यावर प्रेम आहे, म्हणून दुसऱ्या कोणत्याही मुलाचा विचार करायला तयार नाही, बरोबर तू हेच म्हणाली होती ना? अधिरा आता म्हणते की हो मी म्हणाले होते। त्यावरती समर तिला म्हणतो की असं वागून कसं चालेल बरं, आपण त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, मग ते प्रेम तर निभावावं लागेलच। त्यावरती इकडे रोहन सुद्धा सोनंदीला म्हणतो की हो, प्रेम तर निभावलंच पाहिजे हे मला कळतं। त्यावरती सोनंदी म्हणते की अरे कळतं पण वळत नाही, तुम्ही दोघं एकत्र नाही, तुम्ही दोघं राहात, अरे तू इथे तिथे आणि ती इकडे, असा कोणता संसार आहे तुमचा? असा संसार तुम्ही करणार आहात का? त्यावरती इकडे अधिरा
आता समरला म्हणते की नाही रे पिंट्या दादा, आम्हाला सुद्धा वेगळं नाही राहायचं आणि सेपरेट राहण्यामध्ये मला सुद्धा खरंच इंटरेस्ट नाही. काही असं चुका आहेत त्यामुळे आमच्यामध्ये खूप वाद होतात, भांडणं होतात. हे सगळं काही कुठल्या कुठे जातं. त्यावरती आता समर म्हणतो की हे बघ प्लीज तू रडणं थांबव आणि हे बघ आदिरा सिच्युएशन अजून सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे, लक्षात घे. त्यानंतर मात्र आता इकडे स्वानंदी सुद्धा रोहनला समजावते, हे बघ अरे लग्न म्हणजे आता एक खूप मोठी कमिटमेंट असते आणि आता तू आदिरा बरोबर ती स्वीकारायला हवी. जे झालेलं आहे ते सोडून देऊन मात्र संसार तुला टिकवायचा आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम्स, अडथळे सगळं काही येणार आहे आणि जर तुमचं नातं घट्ट असेल तरच ते टिकू शकतं. आणि हे बघ हा प्रश्न तू स्वतःला विचार की तुमच्या दोघांमधील ते नातं घट्ट आहे का. त्यावरती रोहन हो असं म्हणतो. त्यावर आता हे ऐकून स्वानंदी म्हणते की बरं गुड, आणि आता सगळे काही एक वाद आहेत ना ते मिटून टाकायचं, ठीक आहे ना. त्यावरती रोहन ओके असं म्हणतो आणि बाय करत तो फोन ठेवतो. त्यानंतर आता इकडे समर आदिराला म्हणतो की हे बघ रोहनच्या नात्यासाठी, प्रेमासाठी भांडणारी आदिरा मला माहिती आहे, पण त्याच्या विरुद्ध भांडणारी आदिरा मला माहिती नाही. तू त्याच्यावर प्रेम केलंस, जीवापाड प्रेम केलं, अगदी झोकून देऊन. मग हे बघ ते प्रेम आहे ते निभावायचं, वचन पाळायचं. आपल्या आयुष्यामध्ये अगदी नशिबाने हे प्रेम आपल्याला मिळतं, मग ते असं भांडणाने गमवायचं नसतं. आणि भांडून मात्र आता हे सर्व करायचं नाही हे लक्षात ठेवायचं. आणि कळतं ना आदिरा मी तुला काय म्हणतो. तेव्हा आदिरा हो असं म्हणते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी छान तयार होते आणि आता गणपती बाप्पांसमोर ती आरती वगैरे करून देवाला प्रार्थना करते. तेवढेच समर तयार होऊन तेथे येतो आणि नमस्कार करून जेव्हा स्वानंदीची प्रार्थना होती तर तो स्वानंदीला म्हणतो की बराच वेळ तुम्ही देवाची बोलत होता. त्यावरती स्वानंदी म्हणते की तुम्ही सुद्धा. समर विचारतो की काय मागितलं. त्यावरती स्वानंदी म्हणते की भावंडांचं सुख, आणखीन काय, आणि तुम्ही काय मागितलं असं समरला विचारते. त्यावरती आता समर हसतो आणि म्हणतो की सेम, भावंडांचं सुख आणखीन काय. या बाबतीत मात्र आपल्या दोघांचं एकमत आहे. स्वानंदी म्हणते की हो भावंड सुखात तर आपण सुखात. समर म्हणतो की हो अगदीच. आणि तेवढ्यात आजीही रोहनला घेऊन येते आणि म्हणते की बघ अरे पिंट्या आणि स्वानंदी कोण आलं बघितलंस का. आजीला खूप आनंद होतोय रोहन आल्यामुळे. स्वानंदी सुद्धा आता रोहनला खुश होत म्हणते की रोहन तू आलास. तेव्हा रोहन सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो. त्यावरती समर विचारतो की काय झालं, अरे तू अचानक आलास. रोहन म्हणतो की अचानक नाही आलो, ऍक्च्युली मी माझ्या बायकोला घरी घेऊन जायला आलो. आता हे ऐकून या समरला आणि स्वानंदीला खूप आनंद होतोय. तेव्हा स्वानंदी खरंच असं विचारते का. त्यानंतर रोहन म्हणतो की खरंच काल जेव्हा आपलं फोनवर बोलणं झालं त्यानंतर खरंच माझी चूक आहे, ही चूक मला समजली. आणि खरं तर आदिरा आपल्या घरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मी काय करत होतो, मी फक्त कंप्लेंट करत होतो. खरं तर मी तिची जबाबदारी स्वीकारायला हवी. आणि आता मात्र मी खात्रीने सांगतो हे सगळं काही मी नक्की करेल. मी तिच्याशी लग्न केलं, सगळं काही अगदी कळत असताना, माहिती असताना सुद्धा इतका मोठा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे मात्र हे सगळं काही नक्कीच मी पार पाडेल, हे प्रॉमिस मी तुम्हाला करतो. आणि खरं तर इतका मोठा निर्णय मात्र मी आमच्या बेसिसवर घेतलेला आहे, त्यामुळे आता हे सर्व मला पार पाडावेच लागेल. आणि याचीच फर्स्ट स्टेप म्हणून आता मात्र मी स्वतः अगदी माझ्या बायकोला पुढाकार घेऊन घ्यायला आलोय. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो खूप पटकन तुझ्या लक्षात आले. त्यानंतर समर म्हणतं की हो ना, काल इतकं सगळं काही घडून सुद्धा स्वतःची चूक सुधारली, म्हणजे कबूल केली, तुझी चूक नसताना सुद्धा मान्य केली. आणि समर आजीला म्हणतो की तू सांगितलंस की नाही आदिराला. तेव्हा आजी म्हणते की हो ना मी सांगितलं नारायणजवळ, परंतु असं रोहनला अगदी अचानक बघून मात्र तिला सरप्राईजच मिळेल. आजी सुद्धा आता खूपच खुश असते. एवढ्यात आदिरा येते. आदिरा आता रोहनला बघून खूप खुश होते आणि म्हणते की तू इथे. रोहन आता खुश होत हो असं म्हणतो आणि ती घट्ट अशी रोहनला मिठी मारते. त्यावरती समर म्हणतो की आदिरा चल बॅग भरायला घे लवकर, आणि आज मात्र तुझी पाठवणी होते. तेव्हा आता रोहन म्हणतो की तुला यायचं नाही का. तेव्हा आता आदिरा म्हणते की अरे मला इतका आनंद झालेला आहे काय सांगू, अरे मीच ठरवलं होतं तिकडे यायचं म्हणून. रोहन म्हणतो की काय बोलतेस, तू जरी इकडे आला नसता तरी सुद्धा मी आपल्या घरी परत येणारच होते, फिरकणारच होते. आणि हे बघ मी बॅग सुद्धा भरून ठेवलेले आहे. तेव्हा हे ऐकून रोहन इतका खुश होतो आणि म्हणतो की काय बोलतेस. त्यावरती रोहन म्हणतो की आपण लवकरात लवकर जायला हवं, कारण मला ऑफिसला जायचं आहे, नाहीतर माझा बॉस मला कामावरून काढेल. तेव्हा आता आदिरा खूप हसते. रोहन तिची गंमत करतो. परत आदिरा लाडाने त्याला घट्ट मिठी मारते. आता त्या दोघांची जोडी बघून समर खूप कौतुक करतो. खरंच काय जोडी आहे, आणि इतकं तुमच्या दोघांमध्ये प्रेम असून भांडण का बरं करतात तुम्ही एकमेकांशी. त्यावरती आदिरा म्हणते की हो
कालच मात्र मला अगदी कळाले, कारण जेव्हा तू मला समजावलं तेव्हा मात्र आता रोहनची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि इकडे राहून मात्र मला ती साथ नाही मिळू शकत. हे सर्व कालच मला रिअलाइज झालं. जरी शरीराने इकडे असते पण मनाने मात्र तिकडे असते. जर आम्ही एकत्र राहिलो तर कोणतेही प्रॉब्लेम असे सॉल्ट आउट करू शकतो, हो की नाही रोहन? तेव्हा तर रोहन तिच्याकडे बघून हसतोय आणि आता आदिरा रोहनचा हात धरते आणि चल असं म्हणते. त्यानंतर आता आजी हसते. आजी म्हणते की बघ ना, अरे किती घाई झाली हिला तिकडे जाण्याची. नारायणला मी बॅग वगैरे आणण्यासाठी सांगितलेली आहे आणि चल लवकर अगदी जेवण वगैरे करून घे. तेव्हा मात्र आता इकडे ह्या आदिरा तर जायला निघलेली असते, परंतु मलिकाला इतका राग येतो. मलिका रागाने मात्र आता इकडे तिकडे आपला राग रिॲक्ट करत असते. अर्पिता तिला सांगते की आता ती आदिरा गेली, तिची पाठवणी केली म्हणून. मलिका म्हणते की पाठवणी कशी करू शकते? अर्पिता म्हणते की हो बघ ना मम्मा, ती तुझी मुलगी आहे, त्याला तर काही वाटत नाही पण तिला तर काहीतरी वाटायला पाहिजेलच ना. त्यावरती आता मलिका रागानेच म्हणते की हो समरचं जरा आतीच होत चाललेला आहे, दिवसेंदिवस मात्र अगदी तो आतीच करतोय. माझ्या मुलीच्या बाबतीत तो का निर्णय घेत असता, कोणताही हक्क का नसेल? त्यावर आता अर्पिता म्हणते की हो ना मम्मा, विसरतेस का? अगं दादा हे सर्व स्वतःच्या डोक्याने नाही तर त्याचं डोकं चालवायला दुसरं कोणीतरी आहे, म्हणजे ती स्वानंदी. हे ऐकून मलिका म्हणते की हो ना, ते तर मी विसरूनच गेले होते. अगोदर समर एकटा होता आणि नंतर जोडीने आता ती स्वानंदी सुद्धा आहे. सगळीकडे ती नाक खुपसत असते. ही स्वानंदी आता आपल्या घरात आली आणि ती मात्र माझ्या मुलीचे निर्णय घेणार का? आता जास्त डोक्यावर बसायला लागलेले आहे. दरवेळेस मात्र 4 पाऊल त्या आदिराला डिव्होर्सच्या पेपरवर सही करण्यासाठी पुढे आणते आणि स्वानंदी मात्र कायम तिला मागे खेचत असते. घरामध्ये स्वानंदी आणि तिकडे ऑफिसमध्ये आनंद, या दोघांनी मात्र जीव नकोसा केलेला आहे आणि ही आपल्यासाठी चांगली लक्षणं नाही अप्पी. एक एक करून मात्र एका यांना अगदी वाटेला लावाच लागत. त्यानंतर स्वानंदी आणि निकिता एकमेकांना भेटतात. आता मात्र शेंगदाणे वगैरे खात मात्र निकिताला ती विचारते, काय झालं निकिता ताई, जरा टेन्शन मध्ये दिसतात, कसलं टेन्शन आहे? त्यावरती निकिता म्हणते की अगं जरा घराचा प्रॉब्लेम आहे, नवीन घर घेतो कारण 2 BHK छोटा वाटायला लागलेला आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही तर चौघच आहात. निकिता म्हणते की आतापर्यंत चौघ होतो, कारण आनंदचे आई बाबा येणार आहे, कारण त्यांना असं एकटं नाही ठेवता येणार. तेम खरंच त्यांचं आश्चर्य वाटतं. अगदी इतक्या कमी पगारामध्ये आनंदच्या बाबांनी मात्र त्यांचं घर चालवलं आणि आता बघ ना ग, लाईफस्टाईल किती महाग झालेली आहे. कितीही पगार कमवला तरी सुद्धा पुरत नसतो आणि त्यात म्हणजे मुलांची शिक्षण छोट्या मोठ्या पगारावर हे करत नसतो. त्यावरती स्वानंदी म्हणते की हो ना, कारण आपल्या काळामध्ये शिक्षणही महाग नव्हतं. त्यावरती आता निकिता म्हणते की हो ना, आपल्या वेळेस खरंच खूप छान होतं. आता माझ्या दोन्ही मुलांचं मिळून मात्र 3.5 लाख रुपये फी होती. तेव्हा आता स्वानंदी विचारते की तुम्हाला नोकरी नाही करूशी वाटत का कधी? निकिता म्हणते की हो वाटतं, पण नाही करता येत कारण आनंद बाहेर, मी जर बाहेर राहिले तर मुलांकडे दुर्लक्ष होणार, त्यांना सवय झालेली आहे आणि जर बाई ठेवायची म्हटल्यानंतर आता त्या बायकांचे भरमसाठ पगार असतात द्यायला आणि ते पगार देता देता मात्र आपले पगार संपून जातील. आनंदी विचारते की मी तुमची काही मदत करू शकते का? निकिता म्हणते की हो, माझी बडबड ऐकून करतेस ना तू मदत, आणि बघ ना तुझ्याशी बोलल्यानंतर अगदी छान वाटतं, रिलॅक्स वाटतं, आणि हे बघ माझे सेव्हिंग्स वगैरे आहे, मी तुम्हाला काहीतरी सिरियसली मदत करू शकते. निकिता म्हणते की नको ग, विचारलं तेवढंच पुरेसं झालं. त्यावरती मात्र निकिता म्हणते की माझं आणि आनंदचं असं मत आहे की मैत्रीमध्ये व्यवहार नकोय आणि मैत्रीमध्ये एकदा पैशाची देवाणघेवाण सुरू झाली तर प्रॉब्लेम सुरू होतात आणि ह्या रूलमुळेच मात्र माझी समरची आणि आनंदची मैत्री टिकलेली आहे. होईल काहीतरी मॅनेज. आणि हे बघ ना स्वानंदी, जर पैशाचं झालं असतं तर बरं झालं असतं, परंतु माझा आनंदवर विश्वास आहे, तो नक्की काहीतरी मॅनेज करेल. आणि आता निकिता म्हणते की चल, मुलांची शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे, मी निघते आता. त्यानंतर आता शेळके एका व्यक्तीशी बोलत जात असतो. आता मात्र आनंद मागून फोनवर बोलत येतो, कारण होम लोन साठी तो काहीतरी 25-30 लाखांची त्याला गरज असते आणि माझा जॉब व्यवस्थित आहे, परंतु वडील आजारी असल्यामुळे त्यांचं जे काही ऑपरेशन झालं आणि त्यांना रिकवर होण्यासाठी मात्र खूप खर्च झालेला आहे आणि त्यात म्हणजे घरचे काही खर्च सुद्धा सुरू असतात आणि आता मात्र हे जे काही प्रॉब्लेम्स आहे तर त्याबद्दल मात्र शेळके सर्व काही ऐकतो. इकडे लगेच अंशुमनला फोन करतो. तेव्हा आता लगेच शेळके विचारतो की सर तुम्ही कसे आहात? आता मात्र लगेच शेळके, ऑफिसचं काय काम आहे मला सांग बरं, मी एकतर घरी बसून जाम बोर झालेला आहोत, काही खबर आहे का? शेळके लगेच म्हणतो की हो हो, आणि ते सांगायलाच मी तुम्हाला फोन केलेला आहे, आत्ताच एक खबर हाती लागली. आता मात्र शेळके सांगायला सुरुवात करतो की आनंद सरांना 25 ते 30 लाखाची गरज आहे आणि कुठूनही पैशाची व्यवस्था होत नाही आणि ते खूप टेन्शन मध्ये होते, एवढं मात्र मला कळालेलं आहे. हे ऐकून आता अंशुमन खूप खुश होतोय. शेळके, तू एकदम परफेक्ट टाइमला फोन केलाय, चल तू फोन ठेव, मी बघतो आता काय करायचं ते. आणि आता मात्र अंशुमन म्हणतो की मॉमला खबर दिलीच
घेतलीच पाहिजे. आणि तेवढ्यात आता मलिका येते. मलिकाला अगदी तो गोल गोल फिरून अगदी आनंदाने उड्या मारत असतो. आणि आता मात्र मलिकाला असं वाटतं की याने दुसरेच काहीतरी कारस्थान करून ठेवले म्हणून तिला टेन्शन येते. अंशुमन म्हणतो की ऐकून घे, अगं आपला आनंद आहे ना दादा, तर त्याला 25-30 लाखाची गरज आहे. ऐकून आता मलिकाला खूपच आनंद होतो. मलिका म्हणते की काय म्हणतोस अंशू, ही संधी आहे, ही संधी आपल्याला वाया घालवायची नाही, हे लक्षात ठेव. त्यानंतर समर ऑफिसला आलेला आहे आणि तो सोनंदीला कॉल करून म्हणतो खरंच खूप बरं वाटतं, अधिरा तिच्या घरी गेली आणि रोहन बरोबर ती खुश आहे, खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे लग्न म्हणजे काय असतं की एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना प्रोटेक्ट करणं आणि एकदा लग्न झालं तर लग्न टिकवलं सुद्धा पाहिजे. निकिता आणि आनंद ह्या दोघांचं कुटुंब खरंच आदर्श कुटुंब आहे. जर काही शिकायचं असेल तर त्यांच्याकडून शिका. ते आनंदचे आई वडील, त्याची मुलं, निकिता हे सगळेजण किती आनंदात आहेत. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा, सुंदर कुटुंबामध्ये काहीतरी अडचणी असतातच. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघा, आता निकिताताई आणि आनंद दादा हे अडचणीत असून सुद्धा एकमेकांशी छान असा संसार करतात, हे अधिरा आणि रोहन यांनी शिकून घ्यायला हवं. त्यावरती समर म्हणतो की 1 मिनिट, आनंद आणि निकिताला काय अडचण आहे? आनंद माझ्यातील म्हणजे माझ्या जवळचा अगदी घट्ट मित्र आहे. तो सगळ्या काही गोष्टी माझ्याशी बोलत असतो आणि जर त्याला काही अडचण असती तर ही गोष्ट त्याने मला सांगितली नसती का? आणि उगाच काही आपलं. तेव्हा स्वानंदी ओके असं म्हणते. ओके म्हटल्यानंतर समरला राग येतो. स्वानंदी म्हणते की हे बघा, आता मात्र मी इथून पुढे ओके ऐवजी जी हुजूर, जी सरकार असं बोलायला सुरुवात करते. तो परत विचारतो की आनंद निकिताला काही टेन्शन आहे का? स्वानंदी म्हणते की आहे. तेव्हा आता समर म्हणतो की मी त्याचा मित्र आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त मित्र आहात का त्यांचे? तुम्हाला कसं कळलं? आता स्वानंदी म्हणते की हो, निकिताकडून कळलं. तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे, फोन ठेवतो. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.